तर नक्कीच साई कृपा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेतलाय. का बाजूला आपण पाहताय साई कृपा, तर दुसऱ्या बाजूला असेल निगडी काठी या संघ. नक्कीच विनंती असेल, एक सूचना आहे आयोजकांकडून आले मित्रांनो, यानंतर आता जे सामने होतील ते 3 षटकांचे खेळवले जातील. तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय दीप्तेश. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहिला चेंडू दीप्तेश यांचा. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला दीप्तेश याने. यष्टांचा वेध घेतलाय चेंडूने. पहिल्या चेंडूवर विकेट मिळालाय. सुंदरशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दीप्तेशच्या माध्यमातून. नक्कीच 3 षटकांचे सामने असतील. पॉवर प्ले नसेल मित्रांनो. यानंतरचे सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवले जातील. पहिल्या चेंडूवर विकेट मिळालाय. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दीप्तेशच्या माध्यमातून. गोल्डन डकचा शिकार झालाय साईराज. बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय तो म्हणजे प्रथमेश. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दीप्तेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल गोलंदाज दीप्तेश. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवर असेल प्रथमेश. मोठा फटका यावेळी पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी मिळतील या षटकार. पहिला चेंडू खेळत असताना पहिल्याच चेंडू षटकार मारलाय प्रथमेशने. मागील मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर आउट झाला होता. नक्कीच पहिल्या चेंडूवर विकेट देखील मिळवता आणि लगेचच दुसऱ्या चेंडूवर उत्तर देखील दिले प्रथमेशने. 6 धावा. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळून झाला. गॅप मध्ये असेल हा शॉट. 1 धाव नक्कीच कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी हा कॉल, परंतु दिलाय नकार. नक्कीच 1 धाव ऍड होईल धावफलकामध्ये. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच वाईटची मागणी करतात, परंतु पंच सांगतायत की हा आतून गेलाय चेंडू, वाईट नसेल. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तिगडी काठी या संघाकडून. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येईल अजून एक षटकार. 6 धावा. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधील. नक्कीच 13 धावा झाल्यात मित्रांनो. शेवटचा चेंडू असेल. खूप सुंदरसा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. तर नक्कीच बॅटची कडे घेऊन चेंडू चाललाय डी झोन मध्ये. 1 धाव
नक्कीच धावफलकामध्ये ॲड होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन स्थिरावली आहे, ती म्हणजे दुहेरी अंकामध्ये 14 या आकड्यावर. नक्कीच पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला होता, परंतु थोडंसं महागडं ठरलंय दीप्तेचं षटक. 3 षटकांचे हे सामने असतील मित्रांनो. यानंतरचे सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवले जातील. दुसरं षटक घेऊन आला आपल्या संघासाठी, तो म्हणजे उत्तम. खूप सुंदर अशी गोलंदाजी यांची देखील आहे. स्लोअर वन देखील हे खूप चांगल्या पद्धतीने टाकतात. व्हेरिएशन फक्त आपल्या यांच्याकडून व्हेरिएशन बघायला मिळतील मित्रांनो. खूप सुंदर गोलंदाज आहे उत्तम. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज आहेत उत्तम. सुंदर असा चेंडू आपल्या पायात लेफ्टच्या दिशेने खेळून काढलाय. या ठिकाणी बीट होता क्षेत्ररक्षण, एक धाव नक्कीच या ठिकाणी पूर्ण केली आहे. खूप सुंदर असा थ्रो देखील आला होता, परंतु एक धाव घेण्यात यश देखील मिळालंय. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते उत्तम यांची. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा हा चेंडू च्या दिशेने खेळून काढलाय. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी नक्कीच कॉल केला होता, परंतु या ठिकाणी नकार दिलाय. एक धाव मिळेल, एक धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. दुसरं षटक घेऊन आलं आपल्या संघाकडून उत्तम. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. या ठिकाणी एक अतिशय साधा जे ड्रॉप होतोय उत्तम यांच्याकडून. एक धाव या ठिकाणी नक्कीच पूर्ण केली जाईल. धावसंख्या जाऊन ती म्हणजे 17 या धावसंख्येवर. 3 षटकांचे हे सामने असतील मित्रांनो. यापुढील सर्व सामने हे 3 षटकांचे खेळले जातील, याची नोंद घ्यावी. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येईल अजून एक षटकार. चार चेंडू. नक्कीच प्रथमेशच्या बॅटमधून दुसरा षटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. वैयक्तिक 14 या धावसंख्येवर खेळत आहे प्रथमेश. खूप सुंदर अशी फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा स्लोवर वन टप्प्यात घेतलाय, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येईल अजून एक प्रथमेशच्या बॅट मधून एक संघर्षमय षटकार. काय फलंदाजी करतोय. शेवटचं चेंडू दुसऱ्या षटकामधील. महागडं ठरलं हे षटक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच या ठिकाणी पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला नाही जाणार. खूप सुंदर अशी गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळेल, परंतु थोडंसं महागडं ठरलंय उत्तम. दुसऱ्या षटकामध्ये उत्तम यांनी 16 धावा खर्च केल्या. खूप महागडं ठरलंय षटक. आणि फलंदाजी करत असताना प्रथमेश काय फलंदाजी करतोय. नक्कीच 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचं षटक निगडी काठी या संघाकडून घेऊन आलाय, तो म्हणजे गोलंदाज संकेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोचले ते म्हणजे तब्बल 30 या आकड्यावर. खूप महागडं षटक आपल्याला पाहायला मिळेल उत्तम यांचं. 16 धावा खर्च केल्या. 15च्या सरासऱ्याने हा संघ खेळत आहे. पुन्हा एकदा त्याच्या दिशेने खेळून काढलेला फटका क्षेत्ररक्षक जज करतोय.
खूप सुंदर असं झेल आपल्याला पाहायला मिळाला. काय फटका खेळला होता प्रथमेश याने. एक उत्कृष्ट कॅच आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी. नक्कीच वैयक्तिक 21 या धावसंख्येवर आउट झालाय प्रथमेश. खूप सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि सुंदर असं झेल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलंय. तो बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय तो म्हणजे श्रीलेश. या वेळेला लक्षाच्या दिशेने खेळून काढला फटका. पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाज होईल बाद. श्रीलेश बॅक टू द पॅव्हेलियन. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संकेत यांची. नक्कीच धावफलक थांबवण्याचं काम केलंय. 2 चेंडूवर 2 विकेट देखील प्राप्त केली आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय आर्यन. शेवटचं षटक. 4 चेंडू शिल्लक असतील मित्रांनो. यानंतरचे सर्व सामने 3 षटकांचे खेळले जातील. बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय आर्यन. खूप सुंदर अशी गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच धावफलक थांबवण्याचं काम संकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि संकेत ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमधील पहिले हॅट्रिक कंप्लीट होईल का याचा देखील विचार करावा लागेल मित्रांनो. पहिल्या चेंडूवर प्रथमेशला आउट केलं. लागोपाठच्या चेंडूवर श्रीलेशला देखील त्यांनी परतावलंय. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण होईल का संकेतच्या माध्यमातून ते देखील पाहावं लागेल. संकेत ऑन हॅट्रिक. नक्कीच हॅट्रिक जर घेतली तर संदेश तोडणकर यांच्याकडून 100 रुपये. तर नक्कीच यॉर्कर लेनचा हा चेंडू निर्धाव चेंडूची या ठिकाणी होते सांगता. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संकेतच्या माध्यमातून. एक बाईसच्या स्वरूपात एक धाव ॲड केली जाईल या धावफलकामध्ये. पहिली धाव खर्च करत आहेत 22च्या स्वरूपामध्ये संकेत. खूप सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा आपल्या दिशेने खेळून काढलाय फटका. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येईल चौकार. खूप सुंदरसा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आर्यनच्या बॅटमधून हा चौकार आलाय. चार चेंडू. शेवटचं षटक असेल. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संकेतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खूप सुंदर क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव या ठिकाणी नक्कीच कंप्लीट केली जाईल. खूप सुंदर अशी फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून शेवटचं षटक आणि शेवटचं चेंडू देखील असले. धावफलक जाऊन थांबले ते म्हणजे 36 या धावसंख्येवर. शेवटचं चेंडू असेल या शेवटच्या षटकामधील. पहिल्या 17 मधील देखील. मोठा फटका. मिनी हेलिकॉप्टर या ठिकाणी देखील उडवलाय आणि या ठिकाणी चेंडू चाललाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येईल चौकार. या
आणि खऱ्या अर्थाने कॅप्टन आहे, स्वतःवरती जिम्मेदारी आहे, टीमची जिम्मेदारी पूर्णपणे त्याच्या खांद्यावरती आहे. मागची मॅचचा जो विचार केला तर नक्कीच हारून आलेला हा संघ आणि दोन्ही संघांचा जर विचार केला, दोन्ही मातबदार संघ आहेत, परंतु कुठेतरी चुका त्या मात्र माग ठरल्या होत्या. त्याच आता मात्र इथे मात्र पराकाष्ठा करायच्या त्या मॅचमध्ये कोण जिंकेला सामना आणि कोण जाईल नेक्स्ट राऊंडमध्ये ती येणारे वेळ सांगून जाईल. पुढचा बॉल यावेळेस कोलोटप्पाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र ऑन साईडला पूल केला, एकच धाव इथे मात्र समाधान मानव लागतं एका धावेच्या मदतीनं. धावफलक जाऊन पोहोचला 3 या धावसंख्येवरती. 3 रन्स ऑन स्कोर कार्ड, 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ नक्कीच झाला. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा साईराजला आपण पाहतोय. राईट मोर द विकेट यावेळेस शफलून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला. इथे मात्र क्षेत्ररक्षक ताईंना आता स्ट्रेट इन टू बास्केट. क्षेत्ररक्षक टिपलाय जाईल आणि संकुष्ट झालाय फलंदाज. संकेतचा खेळ, फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो इनाट नंबर 3 वरती उत्तम. एक गणाघाती फलंदाज म्हणून मानला जातो, तोच यावेळेस फलंदाजीसाठी आलाय उत्तम. नवीन बॅटर आपण मैदानात पाहतोय उत्तम, यावेळेस फलंदाजीसाठी आला. 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 धावा धावफलकावरती आहेत. परत एकदा मोठा प्रहार करायचा होता, मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. इथे मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं नक्कीच तर मॅचच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने इथे मात्र बॉल ट्रॅव्हल झाला अलॉंग विथ द कार्पेट, परंतु इथे मात्र कुशांकित क्षेत्रामध्ये एक धाव इथे मात्र मिळते आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 4 धावा धावफलकावरती. एका बाजूला जर विचार केला तर फाईट करतोय साई कृपा संघ, त्यासमोर फाईट करत असताना सिद्धेश्वर बॉयज निगडी काठी हा संघ मात्र फाईट करतो. दोन्ही मातबदार संघ आहेत, परंतु आता मात्र झुंज देतात एकमेकांसमोर, कारण की महत्वाची मॅच आहे, रफ अँड टफ सामना आणि नक्कीच तब्बल 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत जर विचार केला तर 4 धावा धावफलकावरती अद्याप येत. 4 बॉलचा खेळ देखील झाला, उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस कोलवा टप्पाचा कॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, खोदून काढलाय. नक्कीच एक मोठा खेळाडू, चांगला गोलंदाज समोर देखील, परंतु माहिती आहे त्याला कसं खेळायचं या गोलंदाजाला. आणि आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचा जर षटकचा जर विचार केला तर नक्कीच कुठल्या प्रकारचा नसेल, कारण की 3 षटकाची मॅच आहे. नक्कीच इथे मात्र मोठे प्रहार जर करायचे असतील तर नक्कीच षटकाराने जिथे मात्र डील करावी लागेल फलंदाजाला. संकेत आणि दिप्तेश ही जोडी मैदानाची आत. यावेळी हवेमध्ये बराच वेळ बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक जाईल सीमारेषा पार. रन्स मिलेंगे 4 तो होगा बेडा पार. 4 धावा. नक्कीच यावेळेस जर विचार केला तर संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला, या चौकारांना. धावफलकाचा जर विचार केला, धावफलक जर पोहोचले तब्बल 9 या धावसंख्येवरती. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत, 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. येस, आपण पाहतोय इथे मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला स्वरूप. यावेळेस पुढचा बॉल इथे मात्र अलॉंग विथ द कार्पेट कव्वसच्या दिशेने फटका सजवला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनादा. डॉट बॉलची सांगता पूर्णपणे इथे मात्र थांबवून ठेवण्याचं काम दिप्तेशला केलं त्या म्हणजे स्वरूपने.
स्वरूपला आपण पाहतो यावेळीस खरं आता गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी. राईट आर्म राऊंड ऑफ विकेट यावेळीस. यावेळी स्विंग अँड मिस. इथे मात्र काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. आपण येस 22 एक धावा असेल. येस थँक्यू. 10 धावा दुहेरी अंकांमध्ये धाव फलक. 10 रन्स स्कोर कार्ड. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. डबल डिजिट 10 रन्स स्कोर कार्ड. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आणि ते मात्र पाहावं लागेल पंच किती धावा टोटल. नो प्लस 2 टोटल 3 धावा इथं ऍड होतील स्कोर कार्ड वरती. बॉल आणण्याचा विनंती असेल कॉमेडी. धावफलकातून पोहोचले तब्बल 13 रन्स स्कोर कार्ड. 2 बॉल 13 धावा. पुढचा बॉल यावेळी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. मोठा प्रहार करायचा. इथे मात्र ऑफ साईडच्या दिशेने फटका अचूक. इथे मात्र नशिबाची साथ मात्र मिळाली. इथे मात्र मिळतील पूर्णपणे 6 धावा. हा येतो ह्यूज अँड हँडसम A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार 6 धावा. बघा नियमात वरती जर लागला तर नक्की 6 धावा असतील याची नोंद घ्यायची. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 19 या आकड्यावरती. 19 रन्स 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झालाय आणि 19 धावा धावफलकावरती. तब्बल 41 धावांचा पाठलाग करायचा. अजूनही 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 22 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये अजूनही. आता 9 बॉल आणि 22 धावांची गरज. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे मात्र यजमानांना इथे मात्र सलामी देणारा हा येतोय षटकार. राजा तो राजा बाकी सारी प्रजा. प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हम से पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. यावेळेस पूर्ण इरादे स्पष्ट करणारा हा आलाय ह्यूज षटकार 6 धावा. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव पाहायला मिळतोय. येणारे 8 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अजून उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ही मॅच मात्र रंगात आली. खोड जिंकेला सामना. एका बाजूला आपण पाहतो निगडी काठी हा संघ खेळतो तर दुसऱ्या बाजूला साई कृपा हा संघ मात्र खेळतोय. बाईक फाईट बॅटल आहे. येणारे 8 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मी तर म्हणेन दिप्तेश या मॅच मध्ये मात्र हिरा चमकतोय. सलग दुसरा षटकार त्याच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच चांगली फलंदाजी करतोय. टीमचा कॅप्टन आहे. स्वतःची जिम्मेदारी त्याला माहिती आहे. पुढचा बॉल यावेळेस पाहावं लागेल. नो प्लस 1. यस नो प्लस 1 टोटल 2 धावा इथं ऍड होतील. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव. येणारे 8 बॉल आणि 14 धावांची गरज. तेच नक्कीच बॉल पोचवायचा विनंती असेल. हे सबंच बॉल कलेक्ट करा. बघा 2 बेमर असेल तर नक्कीच ओव्हर चेंज असेल. मग हेच खऱ्या अर्थानं नियम आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहत आलो. नक्कीच जर 2 बिमर जर टाकले तर नक्कीच गोलंदाज बाद असेल. नवीन गोलंदाज तिथे मात्र यावं लागेल ह्याची नोंद घ्यायची. खऱ्या अर्थाने नियम आणि अटी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण सातत्याने पाहत आलोय.
तेच आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आर्यन. छोटा पॅकेट बडा धमाका. या अर्थाने मागच्या मॅचमध्ये मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं षटकार. 8 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. येणारे 8 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती कॅप्टनने जिम्मेदारी सोपवली आर्यनच्या खांद्यावरती 2 बॉल टाकण्यासाठी. आर्यनला आपण पाहतो यावेळेस छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याची ओळख आहे. आणि सातत्याने जर विचार केला तर मागच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने काय षटकार त्याच्या बॅटमधून आला. 500 रुपयाचं कॅश प्राईज मात्र नक्कीच ते आर्यनने मात्र तेव्हा पटकावलं होतं. तोच आर्यन यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती या. परंतु समोर एक मोठा खेळाडू दिप्तेशला पण पाहतोय. थोडंसं नक्कीच यावेळेस प्रेशर असेल आर्यनवरती कारण की मोठा खेळाडू समोर आहे. ते देखील कसं फाईट करायचं त्याला. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इथे मात्र संधी होती. धोक्याची घंटा जरूर वाजली होती. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव. कमाल छोटा पॅकेट बडा धमाका का म्हटलं जातं ते आता मात्र उदाहरण देत असताना आर्यनला आपण पाहतोय. येणारे 7 बॉल आणि आता मात्र गरज आहे ती 14 धावांची. काय मॅच. आता मात्र मॅच रंगत आली. हृदयाचे ठोके वाढवणारा असा रंगतदार सामना. रफ अँड टफ सामना. हाय व्होल्टेज मॅच आपल्या समोर आहे. पुढचा बॉल परत एकदा बॉल तयार आहे. फुल टॉस बॉल. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता परंतु इथे मात्र पूर्णपणे मी तर म्हणेन कमाल ला जवाब गोलंदाजी आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 बॉल टाकण्यासाठी आला होता परंतु महत्वाची 2 बॉल त्यांनी मात्र टाकलेत आणि कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक 2 पोहोचलाय तब्बल 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा बघा विनंती असेल. बऱ्याच मॅच अजून मात्र इथे खेळायचे. चला बघा स्पीडअप करा विनंती असेल. चला येस स्पीडअप करा बघा विनंती असेल. बॉलिंग ट्रॅकवरती आता आपण पाहतोय केवल चव्हाणला. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला बॉल यावेळेस लेग स्टिकच्या बराच बाहेर. पूर्णपणे मी तर म्हणेन लेग स्टिकच्या बराच बाहेर. चुकीची गोलंदाजी यावेळेस घडत असताना येस वाईट +1 टोटल 2 धावा मिळतील ऍड होतील. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव. येणारे 6 बॉल आणि 11 धावांची गरज. 6 बॉल आणि 11 धावांची गरज आहे यावेळेस या मॅच मध्ये. एका बाजूला आपण पाहतो निगडी काठी हा संघ आहे सिद्धेश्वर बॉईज निगडी काठी. तर दुसऱ्या बाजूला साई कृपा हा संघ. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा समीकरणमध्ये बदलावा. इथे मात्र मोठा प्रहार करायचा होता. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आले. मिड विकेटच्या मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. बॉल फेकला तोपर्यंत एकच धाव. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव. येणारे 5 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कोण जिंकेल कोण म्हणेल या मॅचचा सिकंदर ती येणारे वेळ सांगून जाईल. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ते देखील पाहावं लागेल. येणारे 5 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एक महत्वाचा बॉल खऱ्या अर्थाने जो विचार केला केवलचा तर एक चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. परंतु आता मात्र तीच गोलंदाजी लाजवाब खोलवर टप्पाचा बॉल यॉर्कलेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे मी तर म्हणेन यावेळेस पायामध्ये बॉल मात्र आदळला आणि आता मात्र ही एक धाव. समीकरणमध्ये बदलाव. आता येणारे 4 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. रंगतदार सामना. हाय व्होल्टेज मॅच. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. इथे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये चुकी घडत नाहीये. फलंदाजाला इथे परतावं लागेल. वाघाची शिकार फलंदाज बॅक टू डगआउट. येणारे 3 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. अजूनही गेम ऑन आहे परंतु आता मात्र 60-40 हा सामना आहे.
येणारे 3 बॉल 9 धावांची गरज. एक मोठा फटका इथे मात्र मॅच बदलून देईल हे मात्र नक्की आहे. परंतु आता मात्र कुठल्या बाजूला ही मॅच झुकेल ते देखील पाहावं लागेल. सर साज स्ट्रायकर्स कॅप्टन आपण इथे मात्र उपस्थित व्हा विनंती असेल. साज स्ट्रायकर्स विश्वजित यावेळेस इनाट नंबर 4 वरती आला. आता मात्र जिम्मेदारी विश्वास दाखवला कॅप्टनने त्याच्यावरती. तो क्षमता मात्र त्याच्यामध्ये तो करून दाखवू शकतो टीमसाठी आणि अशा वेळेस मात्र तो या मॅच मध्ये मात्र चमकून येईल का. येणारे 3 बॉल 9 धावांची गरज या मॅच मध्ये. कुठल्या बाजूला संघ मात्र झुकेल पाहावं लागेल. प्रहार केलाय ऑन साइडच्या दिशेने फटका सजवलाय. एक धाव इथे मात्र एक वळण्यात आली. आता मात्र येणारे 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आता मात्र महत्वाचा बॉल आपल्या समोर आहे. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मॅच मात्र ऑन असेल. परंतु या बॉलवरती जर एक धाव किंवा एका व्यतिरिक्त जर कमी धावा आल्या तर नक्कीच एका बाजूला ही मॅच मात्र झुकेल. महत्वाचा बॉल आहे, महत्वपूर्ण बॉल आपल्या समोर आहे. येणारे 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज मॅच. शांतता, संयम, प्रेशर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय वाईट बॉलची सांगता. आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा मिळाल्यात त्या अवांतर धावेने धावाला जाऊन पोहोचलाय तब्बल 34 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. काय मॅच आहे, मॅच अजूनही ऑन आहे. कोण जिंकेल, कुठला संघ, कोण ठरेल या मॅचचा हिरो ते येणारे वेळ सांगून जाईल. यावेळेस मोठा प्रहार केला, इथे ऑन साइड अटॅक केलाय. तिथे मात्र थोडंसं फंबल होताना दुसऱ्या धावाचा कॉल इथे मात्र पाहावं लागेल. या बघता बघता आता मात्र पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. पंच टोटल मिळतील या 3 धावा आणि आता मात्र समीकरण मध्ये बदलाव येतोय. येणारे 1 बॉल आणि आता मात्र गरज असेल 4 धाव्यांची. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली ही मॅच. येणारा 1 बॉल आणि 4 धावांची गरज. कोण जिंकेल, कुठल्या संघाला हार पस्तावी लागेल. कंपल्सरी चेसिंग आहे बघा, विनंती असेल कंपल्सरी चेसिंग आहे. या स्पर्धेचे नियम आहे आणि सातत्याने आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील पाहत आलो. त्याच प्रकारे इथे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय खऱ्या अर्थाने दर्जेदार स्पर्धा आहे. तुमची आमची हक्काची स्पर्धा, लाख मोलाची, बऱ्याच दिवसांचं इथे मात्र स्वप्नातून साकारण्यात आलेली भंडारी प्रीमियर लीग 2024चा थरार आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक घरोघरात पोहोचवण्याचं काम जे काही स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ऑनलाईन देखील प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेले, त्यांचं देखील पुनश्च एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र फटका उत्कृष्ट आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउंस सीमारेषा पार हा आलाय खणखणीत चौकार आणि सामना जिंकलाय टीम सिद्धेश्वर बॉईज. नेगडी काठी या संघाने जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. काय मॅच होती, कुठे आणून ठेवली ही मॅच. आणि आता मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. जरी फलंदाजी करत असताना जिथे बॅटिंग करत असताना तब्बल 23 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट त्याने प्राप्त केली. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वन्स अगेन दीप्तेश मॅन ऑफ द मॅच. येस दीप्तेश आपण लगेच या. आणि त्याचप्रमाणे विनंती असेल मान्यवरांच्या शुभाचे इथे मात्र नाणेफेकीचा कौल इथे मात्र केला जाईल. तो जरा स्पीडअप करा बघा, विनंती असेल. आणि चला तेच दीप्तेश आपण या. पहिले प्रथमतः आपण देऊया त्याला मॅन ऑफ द मॅच आणि त्यानंतर नक्कीच टॉस होईल. पहिले देऊया मॅन ऑफ द मॅच. सर
नक्कीच मान्यवरांच्या शुभाचे मॅन ऑफ द मॅच येस चला 7 स्ट्रायकर्स. चला येस टॉस साठी याचे 7 स्ट्रायकर्स लगेच. येस दीप्तेश. येस वेल प्लेड दीप्तेश, चांगला खेळ राहिला. नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट असेल. खऱ्या अर्थाने कॅप्टन आहे आणि हा नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र पटकवला. चांगला खेळ त्याचा मात्र आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने छाप सोडली या स्पर्धेमध्ये दीप्तेशने. चला 7 स्ट्रायकर्स आपल्याला वारंवार पुकार देतात तरी आपण येत नाही आहेत. चला 7 स्ट्रायकर आपल्याला वारंवार पुकार देतात. मोठी स्पर्धा याची देखील लक्षात घ्या. लाईव्हच्या नक्कीच थेट प्रेक्षकांकडून ही स्पर्धा कॅप्चर केली जाते. शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे आणि शिस्तबद्ध अशी खेळाडू सारखी कामगिरी नक्कीच आपण करा याची नोंद घ्या. चला नाणेफेकीचा इथे मात्र कौल करून घ्यायचं. मान्यवरचे शुभाचे सामान्य संदेशजी तोडणकर साहेब आहेत इथे उपस्थित आहेत, त्यांचे शुभाचे नाणेफेकीचा कौल इथे मात्र टॉस बॉक्स मध्ये केला जातो. दोन्ही कॅप्टन्स एका बाजूला 7 स्ट्रायकर्स, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नक्कीच सिद्धेश्वर बॉईज निगडी काठी या संघ. नाणेफेकी जिंकली टीम सिद्धेश्वर बॉईज या संघाने आणि नक्की सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट इन्व्हाइट केला, आमंत्रित केले टीम 7 स्ट्रायकर्सच्या संघाला फलंदाजीसाठी. त्याच 3 षटकाची मॅच असेल. चला ऑन फील्ड लगेच जायचे दोन्ही टीम्स, वेळ घेऊ नका. चला येस विनंती असेल बघा, वेळ घेऊ नका. सिद्धेश्वर बॉईज क्षेत्रक्षी सजून घ्या आणि त्याचप्रमाणे इन्व्हाइट केलंय नक्कीच नाणेफेकी जिंकून टीम 7 स्ट्रायकर्स या संघाला फलंदाजीसाठी 3 षटकाची मॅच असेल याची देखील नोंद घ्या दोन्ही टीम्सने.